वेलकम बैक टू एलियानास किचन। तर आज आपण एकदम सुपर क्रिस्पी आणि बऱ्याच वेळ कुरकुरीत राहणारे डाळवडे बनवणार आहोत। तर हे डाळवडे बऱ्याच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी आणि घशात न दाटण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये आपण यूज करणार आहोत। तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्या कुरकुरीत रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी 1 कप चण्याची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती। तर मला हे नाश्त्याला बनवायचं होतं म्हणून मी रात्रभर भिजत ठेवली होती। तर आता ही डाळ पाणी पूर्ण काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड वाटून घ्यायची आहे। थोडीशी डाळ यामध्ये राहायला हवी। तर मी ओबडधोबड ही डाळ वाटून घेतली आहे। अशा प्रकारे सर्व डाळ मी वाटून घेतली। आता काही जिन्नस यामध्ये घालायचे आहेत। यामध्ये मी मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कढीपत्ता घालायचा आहे। भरपूर असा कढीपत्ता बारीक चिरून घातला। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, त्यानंतर 1 छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। हळद आणि मीठ आणि हिंग घालायचं आहे आणि अर्धा इंच आलं मी किसून घातलेलं आहे। अशा किसलेल्या आल्याचा फ्लेवर ह्या वड्यांमध्ये खूप छान येतो। आणि मी जो सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हटलं तो म्हणजे 1 चमचा भरून आपल्याला तांदूळाचं पीठ घालायचं आहे। यामुळे वड्यांना बाइंडिंग छान येतं आणि वडे भरपूर वेळ कुरकुरीत राहतात आणि घशामध्ये अजिबात दाटत नाही। तर आता आपलं मिक्सर तयार आहे। बोटांवर मस्तपैकी याचे वडे करून घ्यायचे आहेत। डाळ वड्यांची खासियतच ही आहे की वड्यांवर अशी बोटांची छान डिझाईन दिसलीच पाहिजे। तर वडे तळण्यासाठी मीडियम गरम तेल हवं आहे आणि ह्या तेलामध्ये बसतील तितके वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि हे वडे दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे। हाय फ्लेमवर वडे तळले तर वरून कुरकुरीत होतील आणि आतून कच्चे राहतील। तर यासाठी हे वडे आपल्याला मीडियम फ्लेमवर आतून शिजेपर्यंत आणि वरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्व वडे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत। वड्यांचा कलर टेक्स्चर पाहू शकता, एकदम कुरकुरीत होतात, खाताना घशामध्ये अजिबात दाटत नाही। एकदा तुम्ही 1 चमचाभर तांदळाचं पीठ वापरून हे वडे नक्की करून पहा। तर वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि घशात देखील दाटत नाहीत। असे हे कुरकुरीत वडे सॉस बरोबर, टोमॅटो चटणी बरोबर, नारळाच्या चटणी बरोबर अप्रतिम लागतात। तर आजची ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।